सत्यानं महादेश सत्यानं महादेश नवनाथ गुरुजी करू आदेश. जय माता भगवती पार्वती सकल जगत हर हर महादेव शिव शंभो. जेवढे पण महाराष्ट्रातले साधक व साध्वी जेवढे पण माझे व्हिडिओ बघतात किंवा जे आता बघतात त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. तंत्रक्रिया जी असते ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात खतरनाक तंत्रक्रिया असते. ते पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तंत्रक्रिया माय आंबाला गेले किंवा तुम्ही कुठल्या पण देवाला जा, माय आंबाला गेले किंवा मच्छिंद्रनाथाच्या गडावर गेले, कानिफनाथांच्या गडावरती गेले किंवा गाणगापूरला तुम्ही गेले, काय तुम्ही सगळ्या शक्तिपीठावरती जरी जाऊन आला तरी जोपर्यंत तंत्रक्रिया कोणी तोडणारा सामर्थ्यवान गुरु नाही तोपर्यंत तुमच्यावरती तंत्रक्रिया जी पण केलेली आहे ते बंद होऊ शकत नाही. फक्त तुम्हाला नॉर्मल एकदम थोडासा आराम भेटू शकतो, पण जीवनामध्ये प्रगती होऊ शकणार नाही किंवा काहीच गोष्टी होणार नाही की त्यांनी करून अख्खं कुटुंब झिजून कुजत अख्खा दवाखाना करत करत मरून जाईल. हे लक्षात घ्या. काय दिव्य ताकद वेगळी असते आणि तंत्रक्रिया केलेली सोडलेली ताकद कशी असते, काय कशी कशी सोडतात ते आणि कशी कशी क्रिया असते ते कुणाला कळत नाही. का की ते अनेक अनेक देवी देवतांच्या नाव खाली घुमत असतात, अनेक देवी देवतांसारखं सांगत असतात. ते काय त्याला बोलतात काय खतरनाक म्हणजे खतरनाक तंत्रक्रिया. देवावरती घालून पाठवणं म्हणजे तुम्हाला देवदूत वाटणार. काय कोणी नाथांचं पण नाव घेणार, असं समजा की 33 कोटी देवांपैकी कुठल्याही देवांचे ते नाव घेणार व देवींचे नाव घेणार आणि हे असंच करत राहणार. आणि तुम्हाला असं वाटणार की ठीक आहे, हा देव आहे त्याचा तो मानपान द्यायचा, तो देव आहे तो त्याचा तो मानपान द्यायचे, ही ताकद आहे त्याचं मानपान द्यायचे. तुम्ही मानपान देत 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 भिकारी होणार, पण तुमचं कुटुंब अजिबात म्हणजे अजिबात त्या परिस्थितीतनं बाहेर पडणार नाही. काय ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा हा व्हिडिओ नीट व्यवस्थित आणि थोडस तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश होऊ द्या, ज्ञान कळू द्या. काय जोपर्यंत कोणी तंत्रक्रिया फिरवत नाही, तोडत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यातनं मोकळं आणि मुक्त होऊ शकत नाही. काय हा पहिला व्हिडिओ बघा व्यवस्थित, मग तुम्हाला कळेल. चल आलं तरी बोल. काय बाबा कशासाठी आलं काय नाही? बोल आता. लय जणांना फसवतो तू. लय जणांना फसवलं तू. का केलं तू असं? हे सगळं खेळ का केला हा ह्याच्या भोवती सगळा? का केलं खसाळ? बोल. तर एक ती तिकरी केली ती कटकट 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 करते प्रॉपर ती तिकरी ती तिकडकू कसं होतं आता? बोल आता का केलं हे सगळं? कसं होतंय? का केलं हे सगळं? चलो महाराज जी बोलो अभी. का केलं हे सगळं? असं का केलंय? बोल. ते तसं नको बोलू, ह्याच्या मुखाने बोल जरा, म्हणजे मला तरी कळेल किंवा त्याला तरी कळेल का केलं काय नाही. अंतर्मनाने माझ्याशी बोलून काय करतो? बोल. का केलं या सगळ्या गोष्टी?
हा का गेलाय? तर मी घेते तरी मी बोल, काय तुझं नाव काय, का केलं हे सगळ्या गोष्टी मला सांग जरा. बोल लवकर. का केलं हे सगळं? बोल. बर मी फुलाला नाही सांगत, चल तू मला सांग. बोल, का केलंय सगळं? बोल, नाही तर तुझी कर्माची फळ बघायला तर वेळ येणारच आहे, मग त्या टायमाला बघ ना. आता बोल मला, का केलंय सगळं? हा का केलंय सगळं आता? द्या त्याला 1-2 फटके द्या देवा, म्हणजे त्याला कळत. द्या, बोल. बोलत नाही तर परत असंच होणार. बोल, सांग. का केलं हे सगळं? बोललो का नाही तर तुला असं त्रास होणार. दुसऱ्यांना त्रास दिला तर स्वतःला नाही होणार का? मग तुला पण कोणीतरी असं त्रास देणार. हा आता कसं होतंय? हा चांगली शिक्षा द्या देवा त्याला, बघू दे. बोल, बोल, हे सगळे काय गोष्टी केल्या? का केलंय सगळं? हा मला माहिती तू कोण आहे, तू बाई आहे का माणूस आहे हे पण मला माहिती आहे. बोल, का केलंय? ठीक आहे, अजून मारा मग तुम्ही देवा, मारा अजून. हा आत्ता आला माणूस. काय मिळून केलं असं? दोघं तिघ जणांनी मिळून असं काय केलंय? काय केलं बरं असं दोघं तिघ जणांनी तुम्ही मिळून करते? काय विषय हा? हा बोल, का केलंय? अरे ते कालकुल काय चालत नाही, ते काय केलं ते बाबा सांग. हा का केलं तसं? असं ह्याचं तोंडाने बोल ना, ते तसं नको बोल. तसं कळतंय मला तू काय बोलतोय काय नाही. हा का केलं? का केलं हे सगळं? सांग. से खुलतोने में से केले ते हे करा तुम्ही किती लेते ना सध्या करा हाय त्या करू तू ती की तो करी ती खुलतो नसते तिकला ती करू तू ती करू तू. बोल, 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 का केलं हे सगळं? का केलं असं? ठीक आहे, चालन देवा. ह्याची सगळी दिव्य ऊर्जा घ्या काढून, ठेवू नका. दिव्य ताकद काढून घ्या आणि घाण ताकद सगळी त्याच्याकडेच राहू देते, त्याचे कर्म भोगायला. घे खिचून, घे खिचून, घे खिचून ताकद त्याची.
पूर्ण घ्या काढून. दिव्य ताकद पूर्ण काढून घ्या त्याच्यातनं, ठेवू नका. पूर्ण ऊर्जा काढून घ्या त्या शरीरातून, काहीच ठेवू नका. आली घुमणारी बाई करत. का केलं येस ग तू? का केलं? का केलं सांग. का केलं? कशासाठी केलं? ह्याच्या भोवती हे सगळ्या गोष्टी का केल्या? ह्याच्या बापाच्या भोवती, ह्याच्या कुटुंबाच्या भोवती, ह्याच्या आईच्या भोवती, ह्याच्या बायकोच्या भोवती का केलं सगळ्या गोष्टी असे? बोल. रोगराई दिली घरात सोडून सगळी, का केलं? ठीक आहे चालन. हिची पण दिव्य ऊर्जा काढून घ्या. घ्या देव काढून दिव्य ऊर्जा. सर्व दिव्य दिव्य काढून घ्या. ऊर्जा सगळी का ठेवू नका. दिव्य ऊर्जा आणि घाण ताकद अशीच राहू दे तिला भोगायला जरा. बोल आता. कसं होतंय आता? कसं होतंय? तर की हे ते सही तिकडे हे ते ना काय हा होतो. काय होतंय आता? काय होतंय सांग की. काय होतंय सांगते तर सांग. काय होते काय नाही आम्हाला तर कळते जरा. ठीक आहे पूर्ण ऊर्जा काढून घे त्याची देवा. घ्या काढून. लय जणांची वाटोळ केलं यांनी आणि लय स्वतःला भगत समजतात. मोठे मोठे भगत हे लय भगत मोठे समजतात नाही का. बोल काय नाव आहे तुझं? बोल. चल बोल नाव काय आहे? होय मी का कुणाला आज मारायच्या मूड मध्ये नाहीये. बोल नाव काय आहे? काय नाव आहे? बोल. बोल 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 बोल. बघितला व्हिडिओ? बघितला ना तो? घडीत एखादी वेगळी ताकद येते. घडीत एखादा एक माणूस येतोय ज्यांनी केलेलं आहे ते परत बाई येते. कसं काय होते संवाद, कसं काय नाही, काय बोलतोय काय नाही. त्या मुलाला व त्याच्या कुटुंबाला सगळ्यांना भरमिष्ट करून ठेवलंय की त्याला जिथं सत्य काही गोष्टी सांगतात ते किंवा सत्य काही गोष्टी करतात ते तिथपर्यंत कधी पण ही ताकद पोहोचू देत नाही. सगळे वाट बंद करून टाकत असते. का की ज्यांनी तंत्रक्रिया केली असते त्यांना कळते की ह्या व्यक्तीकडे जर गेला तर हे नीट होणार. पण मी काय स्वतःला सामर्थ्यवान समजत नाही. काय माझ्यापेक्षाही अनेको श्रेष्ठ लोक आहेत. अनेको श्रेष्ठ. मी तर एकदम साधारण सेवक आहे. फक्त एवढंच मला माहिती की भक्ती कशी करायची. भक्ती करण्यासाठी किंवा देवाला प्राप्त करण्यासाठी प्रपंच सोडायची गरज पडत नाही. कुटुंब पातळीवर राहून
महिला असो किंवा पुरुष असो हे सर्व भक्ती करू शकतात. आणि कधी पण एक लक्षात ठेवा, तुमची तंत्रक्रिया कधी तुटणार किंवा कोण काढू शकणार, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तोच. काय त्याच्यामुळे आपण म्हणतो की आम्हाला कशाला कोण करण, काय नाही, आम्ही लोकांचं काय वाईट केलंय एवढं की हे आम्हाला करतात, ते असंच होते फलन होते. कोण कोण बोलते का आम्हाला कशाला कोण काय करण, मी कोणाचं वाईट केलंय. एक गोष्ट कधी पण लक्षात घ्यायची, वाईट आपण कुणाचं करत नाही ना, पण वैरी आपण स्वतः निर्माण करत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. कशा पद्धतीने तुम्ही वैरी निर्माण करता माहिती तुम्हाला? कधी पण माणसामध्ये वावरताना, कुटुंबात वावरताना, काय भाऊबंधांमध्ये वावरताना सर्वांसंग प्रेमळ भावना, अहंकार कुठलंच नाही ठेवायचा. प्रेमळ राहायचं, व्यवस्थित राहायचं. कुणाचा मान अपमान असा होईल अशा गोष्टी बोलायच्या नाही. भाऊ असेल एकांतात घ्या, बोला, चार चौघात कधी बोलू नका. कुणी पाहुणं रावळा असेल त्याला सुद्धा चार चौघात बोलू नका. चुकत असेल तर व्यवस्थित घ्या, व्यवस्थित समजून सांगा. कुटुंब आहे, भाऊबंद आहेत, ह्याच्यामध्ये व्यवस्थित ज्या वेळेस तुम्ही संवाद करसान, प्रेमाने व्यवस्थित राहसान, त्याच वेळेस तुमचं कुटुंबातले जे पण भाऊबंद असतील, सगळे भावकी वगैरे असतील, हे व्यवस्थित असतात. आणि ह्या भावकींना पेटून देणारे, भावकींना आपल्याबद्दल वाईट बोलणारे जी लोक भक्तांकडे गेलेले असतात ना, भगत लोक, समजा महाराज लोक ज्यांच्याकडे गेलेले असतात, हेच लोक सांगत असतात तुमच्याच भाऊबंधांनी केलेले किंवा काय गोष्टी केलेल्या. यांच्यामुळे ना 90% नाही 100% ह्या भक्तांमुळे कुटुंबामध्ये, भाऊबंधांमध्ये वाद निर्माण होतो. हे लक्षात घ्या तुम्ही. का की भगत असा असतो, हाच आहे ना विष आहे ना, विष सापासारखा आतून पांगवतो कुटुंबामध्ये. ही गोष्ट कधी पण लक्षात घ्या. एखाद्या भक्ताने सांगितलं म्हणून कुठल्याच आपल्या भाऊबंधावरती संशय पण घेऊ नका आणि कुठल्याच आपल्या भाऊबंधावरती कुठलीही चुकीची टीका करू नका. व तुमचं प्रेम जे आहे कुटुंबामध्ये, भाऊबंधांमध्ये, हे सदैव व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे की जेवढे कुटुंब लोक, भाऊबंद लोक मिळून राहतील तर अशी ताकद तुमची राहणार. आणि जर अशी जर तुमची ताकद नाही राहिली, लोक तुम्हाला एकेकाला बाजूला काढून तुम्हाला वादी वैरी एकमेकातच वाद लावून तुमचा जो साम्राज्य आहे, जो तुमचा समजा दबदबा असन किंवा का असन, मान सन्मान सगळं गमून बसणार. फक्त वादामुळं. फक्त समजायचं कधी की बाबा हा की माझ्या कुटुंबातल्यानीच केले किंवा माझ्या पाहुण्या रावड्यांनीच केले किंवा माझ्या गणगोतात कुणी केलेलं आहे. ज्या वेळेस तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या अंगात येऊन ज्यावेळेस ताकद बोलन आणि तुमच्या अंगात येऊन ताकद ज्या वेळेस सांगन, तर ते खरं. एखादा पर व्यक्ती, पर भगत, कोण महाराज दीडशाना, त्याचं ऐकून कुटुंब, भाऊबंद, परपंचामध्ये, सासू सुनांमध्ये, बंधू भगिनींमध्ये कधीही वाद करायचा नाही. एक लक्षात घ्या. हा व्हिडिओ बघितला ना, हा येऊन कुठं कुणाचं पण नाव घेणं, काय पण करणार, पण गोष्ट वेगळी. पण मला एक सांगायचंय, कुठल्या पण धार्मिक व्यक्तीचं किंवा साधू संतांचं किंवा भक्तगणांचं जी प्रपंचिक भक्ती करतात ते किंवा काय, तुमचं सर्वांचं एकच कर्तव्य असलं पाहिजे. कुठलं पण कुटुंब आहे, कुठलं पण दाम्पत्य सुखी, समाधानी आणि व्यवस्थित राहिलं पाहिजे. यांच्यामध्ये वाद विवाद निर्माण नाही झालं पाहिजे. ह्या गोष्टीचं कधी पण त्या साधकांनी विचार करावा. पण जे पण साधूच्या नावाखाली फक्त ढोंग करतात, ते महाराज म्हणून फक्त ढोंग करतात, ते समजले की नाही, समाजामध्ये विष पांगवण्याचं काम करतात, ते काही पण सांगतात, ते काही पण आचरण देतात, काही पण चुकीचं मार्गदर्शन करत आहेत. हे लोक विषच पांगवतात. ह्या लोकांना जोपर्यंत कोणाच्या घरात विष पांगवत नाही तोपर्यंत त्यांना पैसे मिळणार नाही. मग ते असे भीती घालून ठेवणार, अरे लय भयंकर केले तुला, तुझे पाहुण्या रावळ्यांनी असं केलंय, तुझ्या भावांनी असं केलंय, बंधूंनी असं केलंय, अमुकने असं केलंय, सासूने असं केलंय, सुनेने असं केलंय, भावजाने असं केलंय, ननंदने असं केलंय. ह्या अशा गोष्टी बोलून तुम्हाला गुमराह करतील.
मग तुम्ही पण म्हणा की आमचे एवढं चांगलं नातं, एवढं आमच्याशी चांगलं वागत होते, असं होतं. गुपित एवढं घात करतील, प्रेमाने एवढं सुराखूप असतील, ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात थुकतील, असं वाटलं नव्हतं. असं विचार करू नका. जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या अंगात येऊन ज्यांनी तंत्रक्रिया केलेली आहे ते नाव घेऊन बोलत नाही, तोपर्यंत खरं मानायचं नाही, कुणाचंच ऐकायचं नाही. इथंच आता माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. ओम नमः सत्य नमः दशनवनाथ गुरुजी कुर्वादे.